शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल रत्नमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवतारी जोजी। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृतात्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मण्डरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। यकुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रान्वता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभुर्दिवी देवये सदा वंदिता सा मां प्रातु सरस्वतीं भगवती निशेषजाद्यपा। महायोगपीठे तदेवी मर्त्यं वरं पुण्डलीकाय दातु मुन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्।
तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूप सदा लंघुतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूप जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरणाती नमस्कारुनी आता श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुवल विमल जसु जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर बुकली सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजी चरणा अवजी स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री माता पितेय नमः श्री विभ्यो नमः आनंद अद्वै नित्य निरामय जट निज देही योगियांचे आनंद कंद कर्णावरणालय कृपा सिंधु भक्त वात्सल्य दीनदयाल पतित रुक्मिणी प्राण संजीवन चराचरात वास करणारी ही भगवंताची चित स्वरूप लीलासनी शिव महापुराण कथा आणि या कथेचा आज आपला दुसरा दिवस अगदी थाटामाटात उत्साहात या ठिकाणी पार पडतोय. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी क्षमा मागतो की मला यायला उशीर झाला. इथून जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास होता परळी वैजनाथ आणि मी 3:30 वाजता तिथून 12 ते 2 कीर्तन होतं आणि निघायला 3 वाजले. येता येता नेमकं गाडी पण पंक्चर झाली. मग ती स्टेपनी बदलता बदलता खूप उशीर झाला म्हणून तुम्हा सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो की माझ्यामुळे तुम्हालाही उशीर झाला. एक अर्धा ते पाऊण तास आपली कथा या ठिकाणी पुढे जाणार आहे म्हणून माफी मागतो. सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी शिव महापुराण कथेचं या परिवाराने केलं. आईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी या लेकरांनी 3 दिवसाचं कथेचं आयोजन नियोजन केलं. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराने या ठिकाणी आज घडून आणलाय. या परिवाराचं काहीतरी जन्मोजन्मीचं पुण्य असावं किंवा महाराज म्हणतात की बहुत सुकृतांची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी सुकृत जन्मोजन्मीचं सुकृत त्यांच्या पदरी असावं म्हणून सुंदर असं आयोजन नियोजन त्यांच्याकडून या ठिकाणी केले गेलं. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर नियोजन. महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन महाराज मंडळी आजच्या या सेवेसाठी उपस्थित आहे. काल आपण सर्वांची नावं या ठिकाणी घेतलीच आहे. आमचे सोपानजी महाराज असतील, रावसाहेबजी महाराज असतील, विष्णुकांतजी महाराज असतील, आपल्याच परिसराचं भूषण परमेश्वरजी महाराज असतील, हे सर्व गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आपल्याला लाभली, आमचे तुषार दादा असतील,
कार्यक्रम जो आपला लाईव्ह चालू आहे माऊली HD चॅनलवरती, आमचे विजू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण श्रुतीजन मायबाप मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, सर्वांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. माझ्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे, माझे जीवलग असणारे, आम्ही जर परमार्थामध्ये जर कुठं चुकलो तर मला हक्काने मार्गदर्शन जे करतात असे आमचे राजन खोलवरून आलेले दिलीप भाऊ अभंग असतील, त्यांनाही सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे थेट नेवाशावरून आलेले जीवाभावाची सर्वच मंडळी या ठिकाणी, आमचे बाळासाहेब काका मगर असतील, बरेच मान्यवर मंडळी, शंकर मामा असतील, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. आणि आपण आपल्या सेवेकडे या ठिकाणी वळणार आहोत. काल आपण सुंदर कथा या ठिकाणी बघितलंय की शिवमहापुराण कथा जर आपण श्रवण केली तर त्याचा परिणाम काय होतो हे आपण काल 1-2 कथेमधून त्या ठिकाणी माध्यमातून आपण बघितलंय. देवराजचा उद्धार झाला, चंचुला आणि बिंदुक आणि चंचुलेचा उद्धार झाला. कशामुळं? फक्त श्रीमत त्या ठिकाणी आपण सुंदर अशी शिवमहापुराण कथा त्यांनी श्रवण केली आणि परिणाम शेवट गोड झाला. यम लोक आले होते न्यायला, पण त्या ठिकाणी शिवलोकामध्ये त्यांना जावं लागलं. परिणाम एकमेव फक्त शिवमहापुराण कथा. आणि अशी कथा आम्ही त्या ठिकाणी श्रवण करणार आहोत. चालू आहे सुंदर असे या ठिकाणी आज आपण श्रवणाचं महत्व त्या ठिकाणी पहिलं 5-10 मिनिटं जाणून घेणार आहोत. आणि नंतर त्या ठिकाणी सुंदर दक्ष प्रजापती राजाची सुंदर सती महादेव चरित्र आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणून अगदी श्रवण भक्ती जीवनामध्ये फार महत्वाची. त्या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये 9 प्रकारची भक्ती त्या ठिकाणी मानल्या जाते. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकोबराय म्हणतात की ज्या 9 भक्ती आहे त्या 9 भक्ती ज्याने जाणला तो खरा शुद्ध माणूस आहे. मग त्या 9 भक्ती जर कोणता असेल? श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदन. असे या 9 प्रकारच्या भक्ती त्या ठिकाणी आपल्याला बघायचे. पण त्या ठिकाणी 9 प्रकारची जी भक्ती आहे ही आपल्याला करायची, कारण त्यामार्फत आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. त्याच्यातली महत्वाची म्हणजे 2 नंबरची श्रवण फार महत्वाचं आहे. श्रवण इतकं महत्वाचं आहे की पहिलं श्रवण भक्ती म्हणजे तुम्ही बघा, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मुक्ती झाली होती. कशामुळं? फक्त श्रवण, कथा श्रवण केली 7 दिवसामध्ये. तर परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मुक्ती झाली होती महाराज. याचं एकमेव कारण फक्त श्रवण जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. कोणत्याही देवाची भक्ती करा, फक्त अंतःकरणानुसार देवाची भक्ती आपल्याला करता आली पाहिजे, फक्त अंतःकरणानुसार. पण आपली भक्ती कशी तुम्हाला सांगून जाईल. महिला मंडळ, पुरुष मंडळ लक्षपूर्वक ऐका. आपली भक्ती अशी आहे की आपली भक्ती आपल्या स्टेटसवरूनच कळून येते. आपला वार बदलला की देव बदलतो, अशी आपली भक्ती महाराज. तुम्ही बघा, आपण बऱ्याच लोकांचे स्टेटस बघतो. सोमवार असला का महादेवाचं स्टेटस ठेवणार, मंगळवार आला का देवीचं स्टेटस ठेवणार. वार बदलला की आपलं त्या ठिकाणी देव बदलत असतो. पण तुकोबराय म्हणतात तसं नका करू. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तिने बिना जीवा सुख नोवे. तुकोबराय म्हणतात त्याच्याशिवाय सर्व सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याला काय करावं लागेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा. पण आपली भक्ती अशी का आपली वाराला देव बदलतो.
सोमवार आला का भगवंताचं महादेवांचं स्टेटस आपलं असतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सोमवार गेला का आपली लगेच मंगळवार येतो आणि मग मंगळवार आला का आपली भक्ती लगेच चालू होते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी, महिषासुर मर्दनाला गोनी, त्रिविध पापाची करवया जाणली, त्रिविध तापाची करवया जाणली, भक्तालागी तू पावसी निर्वाणी ग. आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, मागे 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 बरं. मंगळवार झाला का मग बुधवार उजडतो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठलाचं नामस्मरण करतो बुधवारी. बरं बुधवार जाऊ द्या, मग गुरुवार येतो. दत्ता दिगंबराया वो स्वामी मला भेट द्यावो. गुरुवार गेला का पुन्हा शुक्रवार येतो, परत देवीकडे जातो. देवी झाली का मग बजरंग बलींकडे जातो शनिवारी. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. शनिवारी शनिदेवांचं स्टेटस ठेवतो आणि मग राहतो तो रविवार. मग रविवारी कोण? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझा मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. भजन करा. मल्हारीची, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची, मल्हारीची वारी. ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा हे माझा मल्हारीची, 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 माझ्या मल्हारीची वारी. माझा मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची, मल्हारीची वारी. वारी, असे 7 दिवसाला 7 दिवस आपले स्टेटस बदलत असतात. अशी तर आपली भक्ती. पण तुकोबऱ्या म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा आणि ते निविन जीवा सुख नव्हे. एक देव करून त्या देवाची श्रवण भक्ती तुम्हाला आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून हे जे 7 दिवस आहे, बरं तुम्ही बघा, हे 7 दिवस आपण भक्ती करतो, पण या 7 दिवसामध्येच तुम्हाला आम्हाला जायचंय. सोमवारी नाही गेला तर मंगळवारी जाईन, मंगळवारी नाही गेला तर बुधवारी जाईन, बुधवारी नाही गेला तर गुरुवारी जाईन, शुक्रवारी जाईन, शनिवारी, रविवारी. पण एक दिवस या 7 दिवसामध्येच तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचे. एक कविताकार खूप सुंदर सांगतो,
तो म्हणतो जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागली बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं बाळ झाली शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी आणि गच्चाकला रविवारी. या 7 दिवसामध्येच तुम्हाला आम्हाला जायचंय महाराज. म्हणून अशी भगवंताची जी चित स्वरूप लीलासिनी कथा आहे ती जर आम्ही जर श्रवण केली या 7 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये परीक्षित राजाला उद्धार झाला महाराज त्याचा. तर या 7 दिवसामध्ये आपल्याला आपला उद्धार करता आला पाहिजे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बनाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. रूठ जाएंगे जब वो तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. जाएगी जब वो खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. किराए आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. टाळी वाजवा एकदा. वा वा. अगदी सुंदर सोपानजी महाराजांनी त्या ठिकाणी गीत गायलं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. भगवंताने हा देह तुम्हाला आम्हाला दिलाय ना, ह्यो तुमचा आमचा नाही महाराज, ह्यो करारावरती आपला भेटलाय. आणि एकदा का त्याचा करार संपला तर तुम्हाला आम्हाला सोडून जायचंय. एखादा म्हणत असेल अरे मी जाणार नाही, निसर्गाचा नियम आहे महाराज. निसर्गाचा नियम काय? आया है सो जाएगा, राजा रंग फकीर आया है सो जाएगा,
राजा रंग पकी. महाराज त्याच्याही पुढे जाऊन सुंदर वर्णन करतात. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. माझा मेला पंजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत नातो पण तोही तैसा झाला. देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. उठा उठ जागा पाठी भयारे मोठे, पंढरी वाचोनी तुझ ठाव नाही कोठे. जमेला पंजा मेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पळतो, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी बय आले मोठी, पंढरी वाचोनी तुझ ठाव नाही कोटी. म्हणून आजामेला पंजामेला बाप बसला गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. प्रत्येकाला जाणे निसर्गाचा नियम आहे. फक्त जात असताना चांगली कर्म करा, चांगलं जीवन जगा. हेच तुमच्या माझ्या सोबत येणारे, काही आपल्या सोबत येणार नाही. एकामेकासोबत चांगलं वागलेलं, चांगले बोललेलं परिणाम तेच तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. तुम्ही म्हणत असेल अरे माझी बहीण माझ्या सोबत येईल, माझा भाऊ माझ्या सोबत येईल, आपतेष्ट गणगोत माझ्या सोबत येईल. कोण कोणाचं नसतं महाराज, जाताना एकट्यालाच जायचंय. एका स्मशानभूमीवरती इतकं सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, अरे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते, क्या मिला इस दुनिया से, अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपलेच आपल्याला जाळायला तयार असतात. आपले आपतेष्ट गणगोत भाऊबंद असतात, घरचे असतात, मायबाप असतात. कुठपर्यंत आपल्यासोबत? स्मशानभूमीपर्यंत. पण तिथून पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल मागे सर्व राहिजे, तुटतील धागे दोरे. भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय, मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. मायेचा बाजार प्राण मायेचा बाजार, माईचा बाजार पाया माईचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कोण, नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची बाबू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेला पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्यामाईचा बाजार नाही रे
कोण कोणाचं नसतं, म्हणून आहे तोपर्यंत एकामेकासोबत चांगलं वागून घ्या, चांगलं बोलून घ्या. म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये या 7 दिवसामध्येच तुम्हाला आम्हाला जायचे, आणि 7 दिवसामध्ये त्या भगवंताची श्रवण भक्ती जर आपण केली तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी जी पहिली श्रवण भक्ती की शिव महापुराण कथा आपण श्रवण करतोय, मग त्या कथेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, आस्था असली पाहिजे, याला म्हणतात श्रवण भक्ती. दुसरी कीर्तनम भक्ती, म्हणजे हृदयामध्ये भगवान परमात्म्याला पाहणं किंवा देवाच्या दिव्य जन्मकर्माचं चिंतन करणं, त्याला म्हणतात कीर्तनम भक्ती. स्मरणम भक्ती, भगवंताच्या सर्व व्यापक जो देवी, हा सगळ्या ठिकठिकाणी महाराज देव नटला नानापदी, बरोनी उरला चराचरी, किंवा माऊली हरिपाठामध्ये सुंदर वर्णन करतात सर्वा घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. स्मरण म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव शोधता आला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये देव शोधता आला पाहिजे. या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव आहे महाराज. अहो, खांबावरती लात मारल्यानंतर जर खांबामधून देव प्रगट होत असेल तर प्रत्येक त्या ठिकाणी तुम्ही बघा, भिंत चालवली माझ्या ज्ञानोबरायांनी, भिंतीमध्ये सुद्धा देव आहे. प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव आहे, फक्त शोधता आला पाहिजे. आज ही गर्दी दिसते ना, या गर्दीमध्ये सुद्धा देव आहे, फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे. काही लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला विचारतात महाराज देव आहे का, पण मी सांगत असतो येड्या, अरे तुझ्या हृदयातच देव आहे पण तुला कळत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी ना. ते एक कविताकार खूप सुंदर सांगतो महाराज, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगागरी, तुझ नाता गरीबा तो काबडी, गुंतला ना कधी मंदिरी राबुडी. बाप झाला कधी झाला माबुली, बाब भोळा जिथे दाबला तू तिथे, बाब नाही तिथे सांग दाबल का. बघ उघडोनी दर तरंगातला दे बघावल, बघ उघडोनी दर तरंगातला दे बघावल, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगागरी, तुझे नाता गरीबा तो काबडी, गुंतला ना कधी मंदिरी राबुडी. बाप झाला कधी झाला माबुली, बाब भोळाची दे बाबला तू तिथे, बाब नाही तिथे सांग दाबल का. बघ उघडोनी दर तरंगातला दे बघावल, बघ उघडोनी दर तरंगातला दे बघावल. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. या पसाऱ्यात देवी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त शोधता आला पाहिजे. मी तर सांगत असतो, अरे देवच शोधायचा असेल तर आपल्या वडिलांमध्ये देव शोधा, देवच शोधायचा असेल तर आपल्या मोठ्या भावामध्ये देव शोधा, देवच शोधायचा असेल तर बहिणीमध्ये देव शोधा. बहिणीचा आशीर्वाद सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
आपल्या जवळच नेवासा तालुक्यामध्ये पवित्र अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झाली. आज माऊली मांबोष्ट ज्ञानोबरायांना जर आदिशक्ती मुक्ताई महाराजांचा जर आशीर्वाद जर नसता तर कदाचित ज्ञानेश्वरी ग्रंथ पवित्र असा ग्रंथ तुम्हाला आम्हाला मिळाला सुद्धा नसता, पाहायला सुद्धा भेटला नसता. याचे एकमेव कारण म्हणजे बहिणीचा आशीर्वाद जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. बरं काय लागतो तुमच्या बहिणीला? तुमची धन दौलत सत्ता संपत्ती ऐश्वर्य काय लागत नाही महाराज तिला. इथं जेवढे भाऊ बसलेत ना सर्वांना माझी एक विनंती, काय नाही रोज एक बहिणीला फोन लावा आणि बहिणीला दोन गोष्टी विचारायच्या. काय नाही जेवली का नाही, तुझं पाहुण्याचं बरं आहे का. एवढी जरी गोष्ट तुम्ही विचारली तर ती बहीण अगदी मोकळ्या मनाने तुम्हाला तिकडून आशीर्वाद देईल महाराज. पण अशा मुक्ताई सारख्या काही बहिणी असतात. काही बहिणींचं ते इतकं अवघड आहे, आपल्या इकडचं जाऊ द्या, पण आपण वैजापूर कोपरगाव भागामध्ये जर गेलं तर समृद्धी महामार्ग गेलेला आहे महाराज. ते समृद्धी महामार्ग ज्यावेळेस गेला ना त्यावेळेस विचारा त्या बहिणीचा काय नाद होता महाराज. तिथं एक सही दिली नाही महाराज. काय म्हणली माहिती का? सगळं झालं होतं पण माय वाचून राहिलं. एक सही दिली नाही महाराज भावाला तिनं. अशा सुद्धा काही काही बहिणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि बहिणींचा नाद तुम्हाला या इलेक्शनला चांगला कळाला. लाडकी बहीण म्हणून काही काही बहिणीचा आशीर्वाद जर जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर तिच्याविषयी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा प्रेम असलं पाहिजे. म्हणून देवच बघायचा असेल तर आपल्या बहिणीमध्ये देव शोधा. म्हणून देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, फक्त शोधता आला पाहिजे. याला म्हणतात स्मरणम भक्ती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हृदय आणि इंद्रियापर्यंत ज्याची सेवा करणे, ज्याची आपण सेवा करतो त्याला सेवनम भक्ती म्हणतात. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 16 उपचार अर्पण करून भगवंताचं पूजन करणं याला म्हणतात अर्चनम भक्ती. आणि मंत्राचा उच्चार करून त्या इष्टदेवताला वंदन करणं याला म्हणतात वंदनम भक्ती. स्वतःला भगवंताचा दास समजणं याला म्हणतात दास्यम. मग दास्यत्व कोणी केलं ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट चांगलं कर्म घडतं आणि ते भगवंतच करून घेतो असं जो समजतो त्याला म्हणतात सख्यम भक्ती. आणि अशा प्रकारे या भक्ती कोणी कोणी केले असेल तर कीर्तन भक्ती जर कोणी केली असेल तर ती शुकदेवांनी केली महाराज. शुकदेवांनी कीर्तन भक्ती केली आणि स्मरणम भक्ती विदुर काकांनी केली. सेवनम भक्ती ज्ञानोबरायांनी केली, आदी सर्व संत महात्म्यांनी केली. अर्चनम भक्ती माझ्या मीराबाईंनी केली. वंदनम भक्ती अक्रूरानं केली. सख्यम भक्ती अर्जुनाची भक्ती होती महाराज. सख्यम दास्यत्व भक्ती जर कोणी केली असेल तर ती माझ्या हनुमंतरायांनी केली. आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, प्रभू श्रीरामचंद्र भगवानांविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून निस्वार्थ प्रभूंची सेवा केली त्याला म्हणतात दास्यत्व. दास्यत्व भक्ती. आणि आत्मसमर्पण त्या ठिकाणी माझ्या बळीराजाने केलं. तुका म्हणे बडी जीव दिला पाया तरी. अशी ही 9 प्रकारची भक्ती आपण जर अंतःकरणानुसार जर केली तर नक्कीच भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी नवविध भक्ती आपण बघण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. म्हणून श्रवण जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि असं श्रवण या ठिकाणी आपण शिवमहापुराण कथेचं श्रवण करत आहोत. काल आपण देवराजची कथा बघितली, बिंदुक चंचुलाची कथा बघितली. फक्त श्रवणानेच त्यांचा उद्धार झाला. म्हणून आजची जी सुंदर कथा आपल्याला बघायची, एक सुंदर नगर आहे. त्या नगरामध्ये एक राजा दक्ष प्रजापती नावाचा एक राजा आहे. त्या राजाला 10,000 मुलं आहे. किती? 10,000. आणि 16 कन्या त्या ठिकाणी त्याला आहे. 16 कन्या. बरं इथं आपल्याला एक झाली तर आपलं लगे तोंड वाकडं होतं. काय पाहिजे? वंशाला दिवा पाहिजे.
पण तो दिवा पण चांगला निघला पाहिजे. आज लोक बघा तुम्ही मुलींना नाकारतात. लेक झाली, काही काही लोक तर पोटातच त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू करून टाकतात. इतकं अवघड आहे. त्या दक्ष प्रजापती राजाला 16 कन्या होत्या. आपल्याला एक त्या ठिकाणी सांभाळत नाही. आपल्याला पुत्र पाहिजे, पण पुत्र पण चांगला असला पाहिजे. कसा असला पाहिजे? पुत्र बाबा ऐसा गुंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा. पुत्र असा असला पाहिजे, तो गावात जर गेला तर लवकर घरी आला पाहिजे. नाही तर त्याला 4 फोन करायचे तरी तो घरी येत नाही. थांबा पप्पा 10 मिनिटं, थांब मम्मी 10 मिनिटं. असा पुत्र नाही पाहिजे. पुत्र असावा छत्रपती संभाजी महाराजांसारखा. पुत्र असावा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. पुत्र असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पुत्र असावा. काही छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं महाराज. 400 वर्ष आले हो माझ्या राजांना जाऊन, पण तरीही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुगंध आजही या विश्वामध्ये दरवळतोय. काय शंभू महाराजांचं, धर्मवीर संभाजी महाराजांचं जीवन होतं महाराज. शंभू महाराज असतील, आज कीर्ती रूपाने हे सर्व संत महात्मे तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही आजरम राहील. काय छत्रपतींचं जीवन होतं तुम्हाला सांगून जाईल. आपल्या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजांची नोंद आहे महाराज. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला माहित असेल नसेल माहित, लक्षपूर्वक ऐका. इतिहासामध्ये 17 राजांची नोंद आहे. पण त्या इतिहासामध्ये 17 राजांची नोंद असून त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही महाराज. वाईट वाटून देऊ नका. त्या 17 राजांची आपल्याला नाव सुद्धा माहित नाही. त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. पण तुम्हाला सांगून जाईल, ऐका गड्यांनो, आपल्याकडचा जो विवाह सोहळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही महाराज. म्हणून छत्रपतींची जे विचार होते ते आचरणात आपण आणले पाहिजे. छत्रपतींची आरती झाल्याशिवाय आपल्याकडचा विवाह सोहळा पार सुद्धा पडत नाही महाराज. पहिली आरती होते आणि मग त्या ठिकाणी लग्नाचा सोहळा पार पडतो. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा तू करुणी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा तू करुणी संवार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय, आलो तव द्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराय, आलो तुम्हारी आरती गाया. हे शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। या ठिकाणी आपण जो जय घोष केला ना, याचं सर्व श्रेय जर आपण कोणाला देत असाल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जातं महाराज. कारण छत्रपतींची फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. आज आपण या कथा कीर्तनामध्ये बसलो ना, हे उपकार जर कोणाचे असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे. कदाचित छत्रपतींनी जर तुम्हाला आम्हाला जर स्वातंत्र्य मिळून जर दिलं नसतं तर कदाचित आज या कडू पाटील परिवाराला या कथेची सुद्धा पहिली परवानगी घ्यावी लागली असती महाराज. पण छत्रपतींचे फार मोठे उपकार आहे की ज्याला त्याला ज्याचं स्वातंत्र्य मिळून दिलं, म्हणून ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्यानुसार जो तो भगवंताचं नामस्मरण करू शकतो, संसार करू शकतो. एकमेव उपकार जर कोणाचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणून माझी जिजाऊ आईसाहेबांनी तुम्हाला आम्हाला एवढं रत्न दिलं आणि या छत्रपतींचे विचार तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आचरणात आणले पाहिजे. म्हणून माझ्या तरुण बांधवाला एक विनंती आहे, छत्रपतींचे विचार आचरणात आणा आणि त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून पुत्र असावा छत्रपतींसारखा असावा, पुत्र असावा धर्मवीर संभाजी महाराजांसारखा असावा. म्हणून 10,000 पुत्र होते आणि 16 कन्या त्या दक्ष प्रजापती राजाला होत्या महाराज. म्हणून त्या ठिकाणी एक कन्या आपल्याला त्या ठिकाणी सांभाळली जात नाही महाराज. कन्या जर जन्माला आली, ए मुलांना शांत बसा रे, हे पोरले खोडीचे असते महाराज. एक पोरग त्याच्या पप्पाकडे पळत पळत गेलं, पप्पा पप्पा मला 100 रुपये लागते. पप्पा म्हणे खायचा प्यायचा लाड, पैसे मागितले का फटका. बरं ते राग राग तसंच गावात पळत गेलं. गावात नेमकं गारीगारवाला होता. गारीगारवाल्याकडे गेलं आणि गारीगारवाल्याला म्हणे ए मला 2-3 गारीगार दे म्हणे. आता त्यांनी दिले आणि पैसे दिले नाही महाराज. तसंच ती पोरग निघालं. तो गारीगारवाला म्हणे अरे माझे पैसे तर दे. तो म्हणे माय पप्पा म्हणले खायचा प्यायचा लाड पैसे मागितलं का. इतक्या तर खोडीचे असतात महाराज ही पोर. जाऊ दे आता, लहान पोर हे देवघरचे फुलं असतात असं म्हणतात भाऊ, काय माहिती. म्हणून पुत्र असावा छत्रपती संभाजी महाराजांसारखा, शिवाजी महाराजांसारखा. असे 10,000 पुत्र त्या दक्ष प्रजापती राजाला होते आणि त्या ठिकाणी एक 16 कन्या त्यांना होत्या. सगळ्यात जास्त जीव जर बापामध्ये जर कोणाचा असेल तर तो आपल्या लेकीचा असतो महाराज. कारण तुम्हाला सांगून जाईल इथे जेवढे बाप बसलेत ना, काही नाही तुम्ही आता बाहेर जा, 2 मिनिटं कथा संपल्यानंतर बाहेर जा आणि आपल्या पोरीला एक फोन लावा. तुम्ही नुसतं हॅलो म्हणू द्या आणि तुमचा आवाज थोडा कमी येऊ द्या, तर पोरगी तिकडून लगेच म्हणते बाबा काही आजारी आहे का, गोळ्या घेतल्या का, दादा काही तुम्हाला बोलला का, तुम्ही आजारी आहे का. ही विचारणारी जर कोण असेल तर ती आपली मुलगी महाराज. इतका जीव तिचा असतो बापामध्ये. आणि बापाचाही सगळ्यात जास्त जीव कोणामध्ये असेल तर तो आपल्या लेकीमध्ये असतो. बरं इथं बाप बसलेत, मला सांगा तुमचा सगळ्यात जास्त जीव कोणात राहतो, आपल्या लेकरामध्ये लेकामध्ये का लेकीमध्ये. लेकीमध्ये. मग जमीन कोणाच्या नावावर करता तुम्ही. तुमचं जर लेकीमध्ये जीव असेल तर आपली प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करता. सगळ्यात जास्त जीव जर कोणाचा लेकीचा जर कोणामध्ये असेल तो आपल्या बापामध्ये असतो आणि त्या बापाचाही इतका जीव त्या लेकीमध्ये असतो महाराज. तिच्या विवाह सोहळ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो महाराज, राबराब राबतो. फाटेल बनेल घालतो, कधी नवी बनेल सुद्धा घेत नाही. इकडून तिकडून कर्ज काढतो, लाखो रुपयाचं कर्ज काढतो. या शेठजीकडे जाय, त्या शेठजीकडे जाय, मला त्या ठिकाणी विचारतो 10 लाख रुपये मला द्या, व्याजाने का होईना द्या, माझ्या लेकीचं मला लग्न करायचं थाटामाटात.
पाया पडतो महाराज दुसऱ्यांच्या, पण आपली लेकीची इच्छा पूर्ण करतो. लग्नाच्या दिवशी भर मंडपात शेवटच्या वेळेस आपण लेकीला वाटी लावतो ना, तर बाप दिसत नाही महाराज लवकर. असा एका बाजूला जातो आणि खूपसू रडत असतो. त्याचं नाव बाप आहे महाराज. म्हणून सगळ्यात जास्त जीव जर बापाचा कोणात असेल तर तो आपल्या लेकीमध्ये असतो. म्हणून त्या ठिकाणी असा दक्ष प्रजापती जो राजा आहे, प्रजापती जो राजा आहे, त्याला 16 कन्या. एक माग कविता आली होती, खूप सुंदर होती बापाविषयी. आमचे महाराज कायम गात असतात, खूप सुंदर आहे ती कविता. जर आपण ऐकली तर अंतःकरणामध्ये अशी बापाविषयी श्रद्धा तयार होते, निर्माण होते महाराज. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असे दक्ष प्रजापती राहतात आणि त्यांचा जो जीव होता 16 कन्यामध्ये, पण त्याच्यात एक महत्वाची एक सती नावाची त्यांची कन्या. सती नावाची एक कन्या आहे. मग सगळ्यांनी विचार केला आता हिचं लग्न करायचं, पण कोणासोबत करायचं. तर सगळ्यांनी ठरवलं महादेवांसोबत सतीचं लग्न लावायचं. लोक भगवंताकडे स्तुती करू लागले, भगवंताचं नामस्मरण करू लागले की सतीचं लग्न भगवान शंकरांसोबत होऊ दे. असं भगवंताला त्या ठिकाणी लोक हाक मारू लागले महाराज. आणि अंतःकरणानुसार जर तुम्ही शंकराला हाक मारली, महादेवाला जर हाक मारली, तो नक्कीच आपल्यासाठी धावून येतो महाराज. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान. भाव मीरा सब भाव मीरा सब साधन झूठे व्यर्थ सकल निधान. भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान. भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान. म्हणून देवाला फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे. तो कोबरात एका ठिकाणी शपथ घेऊन सांगतात, काही न लगे एक भावाची कारण, तो का म्हणे आन विठोबाची. तो कोबरा शपथ घेऊन सांगतो, विठोबाची आण घेऊन सांगतात की भगवंताला फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे. पण भाव कसा? भगवंत तुमची कृती नाही बघत, भगवंत तुमची वृत्ती बघत असतो. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी बाबाची. तुम्ही किती कडक कपडे घातले, किती माळा घातला, किती टिळे लावले, याच्याही पेक्षा महत्वाचं तुमच्या अंतःकरणामध्ये किती शुद्ध भाव आहे, हा देवाला पाहिजे महाराज.
म्हणून अंतकरणानुसार जर तुम्ही शंकराची महापूजा जर केली तर भगवंत आपला झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. लाल तो भाव का भूका गिरिधरी लाल भाव का भूका गिरिधरी लाल तो भाव का भूका गिरिधरी लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका राग कला नहीं जानत तुका. हो शिव नाम में जगत में उजाला हरि भक्तों के मन में शिवाला. जग में उजाला हरि भक्तों के मन में शिवाला. हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू. श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री श्रद्धा सुमन मेरा मन बेलपत्री जीवन भी अर्पण कर दूं. हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू. हे शंभु बाबा मोरे भोलेनाथ तीनों लोक में तू ही तू. नमक पार्वती फतेह हर हर महादेव. अशी स्तुती सगळे लोक करू लागले की त्या सतीचं भगवान शंकरासोबत लग्न होऊ दे. दक्ष राजाची मुलगी सती आता ती भगवान शंकराला द्यायची, पण भगवान शंकराने आधीच एक आट टाकली. भगवान शंकर म्हणे मी लग्न करायला तयार आहे, पण ती जर माझ्या वचनाच्या जर पुढे गेली तर मला ते सहन होणार नाही. तिने माझं ऐकलं पाहिजे. आणि सतीनं कधी शंकराच्या पुढे गेलंच नाही पाहिजे. नाही तर सती म्हणती तुम्हाला काही कळतं का? आताच्या सत्या तुम्हाला काही कळतं का? कोण म्हणती? सती सती. पण त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणतात की ती जर माझ्या शब्दाच्या पुढे जर जात असेल तर ते मला सहन होणार नाही. माझ्या वचनाचं तिनं पालन केलं पाहिजे. मग अशा प्रकारे सती महादेवाला देण्यात आली. त्यांचं लग्न विवाह सोहळा झाला. आणि मग पुढं आता दक्ष राजा प्रजापती राजा शंकराचा सासरा झाला. मग भगवान शंकराच्या सासऱ्याने म्हणजे दक्ष प्रजापती राजाने एका कणखर क्षेत्री त्या ठिकाणी एक सभा बोलवली. सगळं देवादेवतांची सभा बोलवली. सगळ्या देवादिकांना बोलवलं. सगळे देवादिक आले. भगवान शंकर पण आले. पण आल्यानंतर सगळी सभा बसली. भगवान शंकर पण बसलेले होते. पण ते विधी अवस्थेला गेले. भगवंताचं नमो 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 नारायण त्या भगवंताचं नामस्मरण त्यांचं चालू. ओम नमः शिवाय त्यांचं भगवंताचं नामस्मरण चालू. विधी अवस्थेला ते गेले. देवादिकांची गर्दी त्या ठिकाणी झाली. प्रत्येक जण बसलेला आहे. शंकर भगवान पण बसले. पण भगवंताचं त्यांचं नामस्मरण चालू आहे. आणि तेवढ्यात तिथं दक्ष प्रजापती राजा आले म्हणजे शंकराचे सासरे आले. आता सासरे आल्यानंतर सगळेजण उठून उभे राहिले. पण शंकर भगवान उठलेच नाही महाराज. त्यांचं एकमेव भगवंताचं नामस्मरण चालू. सगळे देवादिक उठले.
पण त्यांच्या सासऱ्याला खूप राग आला. सगळे उठले आणि आपल्या जावाईने आपला अपमान केला, मान सन्मान ठेवला नाही. खूप राग आला त्या दक्ष प्रजापती राजाला. तो सासरा म्हणू लागला, अरे जावई हा मुलाच्या जागी असतो. मग सगळे उठून बसले. मग याला उठून बसायला काय झालं होतं? त्याने मनामध्ये रागच धरला राजाने, म्हणजे शंकराच्या सासऱ्याने. दक्ष प्रजापती राजाने मनामध्ये रागच धरला. काय हसतो म्हणे, काय खिदळतो म्हणे, नरमुंडाच्या मारा घालतो म्हणे, स्मशानातली उटी अंगाला लावून फिरतो म्हणे, अमंगल आहे म्हणे तू. एवढं सगळं काही जावायला बोलले महाराज. पण जावाईने सगळं ऐकून घेतलं. जावाई घरी गेले, म्हणजे भगवान शंकर घरी गेले आणि सतीला एक शब्दही नाही सांगितलं महाराज. काय घडलं काय नाही, काय त्रास झाला, सासरी काय बोलले, अगदी काहीच सांगितलं नाही महाराज. सतीकडे आले. सती म्हणले, काय झालं महाराज, तुम्ही लई चेहऱ्यावरती तुमचं दुःख दिसतंय, काय झालं? काहीच नाही झालं म्हणे. सगळा विषय त्यांनी तिथे स्टॉप केला. पण आता दक्ष प्रजापतीला राग आला होता. जावई उभा नाही राहिले, अपमान केलाय. मग आता जावायचा पण आपल्याला अपमान करायचा, मग काय करायचं? तर जावाईने त्या ठिकाणी जावायचा अपमान करायचा. मग दक्ष प्रजापतीने राजाने एक नक्कल ठरवली, अपमान कसा करायचा. एका कणकल क्षेत्री गंगेच्या तीरावरती दक्ष प्रजापती राजाने एक यज्ञ करायचा ठरवला. आणि त्या यज्ञाला सर्वांना आमंत्रण दिलं, देवादिकांना आमंत्रण दिलं, सगळ्या देवांना आमंत्रण दिलं, ब्रह्मदेवांना आमंत्रण, सगळ्यांना आमंत्रण दिलं. पण भगवान शंकराला आणि सतीला त्या ठिकाणी जावायला आणि आपल्या लेकीला आमंत्रणच दिलं नाही महाराज. सगळे देवादिक त्या ठिकाणी भगवान शंकराच्या समोरून जायचे आणि सहज विचारायचे, आमंत्रण नाही वाटतं. म्हणजे काही काही लोक असे असतात, दुसऱ्याला जळवण्यासाठी ते काही करतात महाराज. ही प्रथा तेव्हापासून सध्याला माणसामध्ये एक जळका आजार निर्माण तयार झालेला आहे. जळका, बरं त्याच्यावर लस नाही, ढोस नाही. कोरोनावरती तरी लस ढोस होती. त्या जळक्या आजाराची लक्षणच भयानक खतरनाक आहे. काय लक्षण आहे? पोटातल्या पोटात दुखणे, मळमळ होणे. एखाद्याने ट्रॅक्टर घेतला तर त्याचे पेढे नाही खाणार, पण त्याच्या दारात खेळ नेऊन टाकतील असे लोक आहे महाराज. एखाद्याने जर घेतला तर म्हणते हप्त्यावर घेतला होता. असे जरा वृत्तीचे लोक आहे महाराज. सध्याला माणसामध्ये हा आजार निर्माण तयार झालेला आहे. बरं ते तर जाऊ द्या. तुमची जर लाईट गेली तर तुम्ही काय करता? घरामधली जर लाईट गेली तर तुम्ही काय करता? दिवा लावता, काडीपिटी शोधता. पहिली शेजारची जी ऐक नाही ती जाऊन बघतो पहिला. बरं शेजारची जर असेल मग आपलीच का गेली नेमकं, हा प्रश्न पडतो. अरे काय करायचं तुला? जरा वृत्तीची माणसं खूप तयार झाली महाराज. म्हणून असे जरा वृत्ती ती पहिल्यापासून प्रथा होती. जे बाकीचे देवादिक होते ना महाराज, ते भगवान शंकराला असे टोचून जायचे. आमंत्रण नाही वाटतं तुम्हाला? आता जावायला लेकीला आमंत्रण दिलं नाही महाराज. सगळ्या देवादिकांना दक्ष प्रजापती राजाने आमंत्रण दिलं, पण आपल्या जावायाला आणि लेकीला त्या ठिकाणी दिलंच नाही महाराज आमंत्रण. मग त्या ठिकाणी लोक येतात, समोरून जातात, तरी महादेव शांत आहे. पण आकाश मार्गाने चंद्राच्या 27 बायका चाललेल्या होत्या. किती? चंद्राच्या 27 बायका चाललेल्या होत्या. चंद्राला 27 बायका आहे. पुढे ती खूप सुंदर कथा आहे, पण आपल्याला आता वेळ नाही. चंद्राला 27 बायका आणि त्या चंद्राची जी बायको होती एक महत्वाची, सगळ्यात मोठी, तिचं नाव आहे रोहिणी. ती चंद्राची बायको रोहिणी, ती चंद्राची बायको जी रोहिणी, तिला या सतीनं पाहिलं आणि तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, का ग एवढी नटून थटून कुठं चालली नेमकं तू? ती सतीला म्हणू लागली, रोहिणी अगं तू मजा घेते काय आमचा? अगं तुझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ म्हणे, सगळ्यांना आमंत्रण, तुम्हाला आमंत्रण नाही का म्हणे. हिला रागच आला. ही भगवान शंकराकडे गेली आहे आणि शंकरांना त्या ठिकाणी म्हणू लागली, आपल्याला आमंत्रण नाही आलं वाटतं.
ती म्हणली नाही, सगळ्या देवादिकांना आमंत्रण दिलं पण आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण नाही म्हणे. आणि महादेवांनी सांगितलं जिथं आमंत्रण नाही तिथं आपण गेलं नाही पाहिजे म्हणे. म्हणून शास्त्रकार सुद्धा सांगतात, जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में ना जाना ना चाहिए, बेटा कितना हो ज्यादा प्यारा उसे सिर पे बिठाना ना चाहिए. मधून रस्ता द्या. महिला मंडळ इकडे सारखा, इकडच्या महिला मंडळी दारामध्ये गेलं नाही पाहिजे. म्हणून ज्या घरामध्ये प्रेम आदर नाही तिथं नाही गेलं पाहिजे. म्हणून महादेव म्हणतात, सती आपल्याला आमंत्रण नाही, ती म्हणाली आपण गेलं पाहिजे. तरी पण सती महादेवाला म्हणायची, तुम्हाला काही कळतं का, आपण गेलं पाहिजे. पण सतीने हट्ट धरला. महादेवाने सांगितलं जाऊ नको, तुझा स्वभाव खूप तापडी, तुला सहन होणार नाही. पण तिने ऐकलंच नाही महाराज. आणि त्या ठिकाणी राजा दक्ष प्रजापती आणि त्याची पत्नी अक्षिनी त्यांचा त्या ठिकाणी दरबार भरलाय. एकदा भजन करा, सुंदर दरबार या ठिकाणी भरलाय. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हो जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय शिव शंकर नमामि हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राजा दक्ष प्रजापतीचा दरबार भरलाय आणि नंदिकेश्वरला सती घेऊन आली. दरबार भरलेला आहे. सतीनं महादेवाची आज्ञा भंग केली, महादेवाच्या विरोधात गेली. माहेरासाठी, बापासाठी, आईसाठी 15 भगिनी माझ्या आई बाबा माझी वाट बघतायत. सती दरबारामध्ये आली. जेव्हा सती त्या ठिकाणी आली, 15 बहिणी भेटल्या. बहिणी चेष्टा मस्करी करत होत्या की त्या बहिणी म्हणायच्या की तुझा नवरा नारमुंडाच्या माळा घालतो, स्मशानात राहतो. अशा त्या बहिणी चिडू लागल्या तिला. सतीला राग आला. सती नंतर आपल्या आईकडे गेली. आईला म्हणू लागली, आई अगं सगळी माझ्या मजाक उडवताय, तू तरी माझी मजाक नको घेऊ. कारण त्या ठिकाणी सगळे दरवाजे लेकीसाठी बंद असतात, पण आई वडिलांचा दरवाजा नेहमी मोकळा असतो. लेकुराची हित जाणी माऊलीची चित्त, किंवा वाहे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ अशी जाती करी लाभावी न प्रीती. बहिणी टोचून बोलताय, कोणी माझ्याशी नीट बोलत नाही, कोणी माझं स्वागत करीत नाही, मी आले त्याचा कोणाला आनंदच नाही.
माहेराला आली तरी पण कोणाला आनंद नाही. तिला पश्चाताप होत होता की आपण भगवान शंकरांचं ऐकायला पाहिजे होतं. तिला खूप राग आलाय. आईचं झालं शेवटी बापाकडे गेली, राजा दक्षाकडे गेली आणि सती म्हणू लागली, बाबा अहो मी काय चूक केली होती नेमकं? माझ्या पतीला तुम्ही आमंत्रण दिलं नाही, मला आमंत्रण दिलं नाही. काय नेमकं आमच्याकडून काय असं नेमकं काय चूक घडली असेल? म्हणून त्या ठिकाणी दक्ष राजा सांगू लागला की त्यांनी माझा अपमान केला, भर सभेमध्ये माझा अपमान केला, म्हणून त्या ठिकाणी मला अपमान सहन झाला नाही. म्हणून मी यज्ञाचं आयोजन नियोजन केलं आणि तुझ्या पतीला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं नाही. कारण हे सर्व माझा अपमान केल्यामुळे मला सगळं करावं लागलं. आता बापाचाही दरवाजा बंद झालाय. सतीला काय करावं काहीच कळेना. सतीला इतका राग आला की बापाला म्हणू लागली, हा देह तुम्ही मला दिलाय ना, तर आता तुमच्या समोरच या देहाचा मी त्याग करणार. या देहाचा त्याग मी तुमच्या समोर करणार आहे आणि देहाचा त्याग करून त्या भगवंताला हा देह मी समर्पित करणार आहे. अशा प्रकारे त्या सतीनं आपल्या शरीरामधली अग्नी प्रगट केली. जशी अग्नी प्रगट केली, अग्नी भडका झाला. अग्नीचा भयानक भडका झाला. सती त्या ठिकाणी अग्नीमध्ये लोळते आणि अग्नी पेटल्या कारणाने सतीचा मृत्यूदेह सगळा त्या ठिकाणी पेटलाय आणि अग्नीने सतीचा देह सगळा संपवला. धा 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 अग्नी प्रज्वलित झाला. महाराज सगळीकडे हाहाकार झाला. विजाचा कडकडाट लागला. देव घाबरल्या. भगवती भक्त चिंतन करू लागले. आई सती मातेचं, आई भगवंताचं भजन करू लागले. आई जगदंबा मातेचं भजन करू लागले. आणि हे सगळं घडलेलं त्या ठिकाणी नारदजी भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकराला सांगू लागली की महादेव भगवान, सतीनं त्या ठिकाणी आपल्या देहाचा त्याग केला, अग्नीमध्ये आपला देह संपवला. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकरांनी आपल्या जटा आपटवल्या आणि त्या जटामधून एक गण निर्माण झाला. त्या गणाचं नाव आहे वीरभद्र मारुतीराय. वीरभद्राचं त्या ठिकाणी आगमन होतंय. सर्वांनी जोरदार भजन करा एकदा. हर हर महादेव शंभो, काशी विश्वनाथ शंभो. महादेव शंभो, सर्वांनी भजन करा. या ठिकाणी वीरभद्र मारुतीरायाचं आगमन होत आहे. अंतकरणानुसार भजन करा. वीरभद्र भद्र वीर, वीरभद्र वीर, वीरभद्र भद्र वीर, वीरभद्र वीर, वीरभद्र भद्र वीर, वीरभद्र वीर, वीरभद्र भद्र वीर.
नमक पार्वती पते हर हर महादेव. वीरभद्र आलाय, दक्ष राजाचा यज्ञ सगळा विध्वस्त केला. घनघोर लढाई झाली, रक्ताचे पाट वाहू लागले. योग अग्नी भडकणे शांत झाला. दक्ष राजाचा मुंडकं कापून त्या ठिकाणी बकराचं मुंडकं त्याला लावण्यात आलं. आणि या सर्व पात्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा वा, अगदी सुंदर. आमचे सुनील दादा भौसर असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, दक्ष राजा उठा आता. उठा उठा. वा वा वा. या सर्वांचे फोटो काढून घ्या एकदा. काढू नका बरं, आम्हाला फोटो काढायचे. टाळी वाजवा एकदा जोरदार. वा वा. सुनील महाराज, अगदी मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सुंदर या ठिकाणी पात्र तुम्ही तयार केली आणि त्या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं. अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देईल. म्हणून या ठिकाणी आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत, कारण कथेला पहिलाच खूप वेळ झाला. पूर्ण सुंदर सुंदर कथा आहे, पण आपण त्या आता उद्या बघणार आहोत. म्हणून या ठिकाणी सुंदर, या ठिकाणी बऱ्याच महिला आज लाल साडी घालून आल्या होत्या. बरं, धन्यवाद बरं तुम्हाला, रेड कलरच्या. धन्यवाद तुम्हाला अगदी मनापासून. उद्या सगळ्यांनी पिवळ्या कलरची साडी घालून यायची. किती पिवळी, येलो साडी, साडी येलो कलरची, पिवळ्या कलरची साडी घालून यायची. उद्या शेवटचा दिवस आपला. आता तशी 7 दिवस कथा पाहिजे होती, म्हणजे सगळं व्यवस्थित सुटसुटीत सांगता येतं. पण उद्या शेवट आपला कथेचा होणार आहे. शिव पार्वती सोहळा त्या ठिकाणी उद्या होणार आहे. तरी उद्या येताना सर्वांनी त्या ठिकाणी, बरं उद्या आता लग्न म्हणल्यानंतर आपण काय खाली हात नाही जात, बरं आहेर घेऊन जावं लागतो. म्हणून सगळ्यांनी उद्या आहेर घेऊन यायचं. बरं, तुमचा आलेला आहेर मी काय स्वतः खर्चवणार नाही. बरं, मी एक असा नियम केलेला आहे की पहिल्या कथेचं जेवढं काही मानधन येईल, आमच्या घरी एक महादेवाची आम्ही पिंड बसवली, असा ओटा बनवून तिथं पिंड बसवली. आणि त्याच्यावरती अजून काही निवारा नाही वरून, तर सुंदर त्या ठिकाणी वरती असं सभामंडप थोडा बनवायचं आहे. म्हणून तुमची जे काही रुपये भेटणार आहे, उद्याचं आहेर असेल, या परिवाराकडून जे मानधन असेल, त्याच्या मार्फत मी त्या ठिकाणी भगवंताच्या मंदिरालाच त्या ठिकाणी देणार आहेत. मी माझ्या संसारासाठी किंवा माझ्या स्वतःसाठी ती खर्चवणार नाही. म्हणून अशा प्रकारे सुंदर असं आयोजन नियोजन, आज कथा आपण इथंच थांबणार आहोत. आज महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन महाराज मंडळींची या ठिकाणी आपल्या कथेला प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, माझे गुरुवारी असणारे, ज्यांनी या नारदाच्या गादीवर जर मला बसण्याचा आग्रह जर कोणी केला असेल, ते असे माझे जीवलग मित्र असणारे, माझे गुरु पण, माझे मित्र पण, माझं सगळं गणगोत ते महाराज. माझ्या नेहमी सुख दुःखात जे नेहमी उभं राहतात मागं पुढं, माझे जीवलग असणारे हरिभक्त पारायण महाराष्ट्राचं भूषण योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सद्गुरू श्री रामगिरीजी बाबांचा ज्यांच्या मस्तकावरती हात आहे, आशीर्वाद आहे, असे सद्गुरू श्री रामगिरीजी गुरुकुल कारवाडी आश्रमचे संस्थापक हरिभक्त पारायण जीवलग संदीपजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी या परिवाराला विनंती करतो, पाराजी मामाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा अगदी 2 मिनिटांमध्ये. पाराजी मामाला विनंती करतो, त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे दुसरे माझे जीवलग असणारे, आज ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यांनी दिवसभर माझ्या गाडीचं सारथ्य केलं, दिवसभर गाडी चालवली महाराज, इतकं जोरात आणलं मला, मी तर सीट बेल्ट धरूनच बसलेलो होतो, मुठी जीव धरून बसलेलो होतो महाराज. इतकी स्पीड ना गाडी, 140 आणि 130, बाबा काही विचारूच नका. पण तुम्हाला सांगून जाईल, भगवंताचे फार मोठे उपकार आहे. 3 वाजता निघालो होतो महाराज परळी वैजनाथवरून, 300 किलोमीटर अंतर आहे, पण तरी अगदी 3 ते 4 तासामध्ये इथे येण्याचा प्रयत्न केला आमच्या विनोद दादामुळं. विनोद वैभवी महाराज, एखादा माणूस जर रडत असला ना, त्याला हसवण्याची ताकद या माणसामध्ये. इतका सुंदर माणूस या ठिकाणी आम्हाला लाभलाय. त्या ठिकाणी आशीर्वाद फिल्म प्रोडक्शन म्हणून त्यांचं मोठं यूट्यूब चॅनल पण आहे, कॉमेडी शो त्यांचे असतात खूप सुंदर सुंदर. त्यांचा आशीर्वाद फिल्म प्रोडक्शनला आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, त्यांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, त्यांचे तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला भेटतील. म्हणून त्या ठिकाणी आज भाग्य समजतो की एवढा प्रवास करूनही इथं तुमच्यापर्यंत पोहोचली, भगवंताचे उपकार आहे महाराज. आणि खरं आहे, तुम्हाला सांगून जाईल,
काही दिवसापूर्वीच आता घडलेली घटना आहे महाराज. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी पाराजी मामा सत्कार करताय महाराजांचा. फोटो घ्या त्यांचा. विनोद भाऊ फोटो घ्या. त्याचप्रमाणे राजन खोलूरून आलेले आमचे दिलीप भाऊ अभंग असतील, त्यांनाही विनंती आपण स्टेजवरती यावं, आपला सत्कार स्वीकारावा. 2 मिनिटे या. विनोद भाऊ बोनकर यांना विनंती, आपणही आपला सत्कार स्वीकारा. 2 मिनिटे यावरती. म्हणून तुम्हाला सांगत होतो मी की आता एक घडलेली घटना आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी निधन झालंय. कशामुळे झालं, का झालं, कसं झालं हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे. पण मी त्या सर्व गोष्टीमधून एक अभ्यास केला महाराज. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर मला एक कळालं. आता आठवलं म्हणून सांगतो. आज मी एवढा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो ना, हे भगवंताचे उपकार आहे ना. याच्यावरूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की भगवंताने इथपर्यंत सावकाशपणे पोहोचवलं, हे भगवंताचे उपकार आहे. अजितदादा विमानामधून बसले मुंबईवरून आणि बारामतीमध्ये उतरणार. अगदी 5 मिनिटं राहिली होती महाराज उतरायला, पण त्या ठिकाणी काळाने घाला घातला आणि काळ त्यांना घेऊन गेला. पण या गोष्टीमधून मी एक अभ्यास केला की मला एक कळालं, विमानात बसण्यासाठी लाखो रुपये लागतात. किती? विमानात बसण्यासाठी 1000 रुपये आपण खर्च करतो, लाखो रुपये लागतात विमानात बसण्यासाठी, विमान खरीदण्यासाठी. पण त्या विमानातून खाली उतरण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद लागतो महाराज. त्या विमानातून उतरण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद लागतो. तुमची लाखो रुपयाची गाडी, तिला भरपूर मोठे मोठे एअरबॅग आहे, 4-5 एअरबॅग आहे. पण त्या गाडीच्या एअरबॅग पेक्षा त्या भगवंताची एअरबॅग जर आपल्यावर सुरक्षित जर असेल तर भगवंत त्या ठिकाणी सुरक्षित, जर आपल्यावर जर भगवंताचा आशीर्वाद जर असेल तर कोणताच व्यक्ती आपल्याला हात लावू शकत नाही महाराज. हे भगवंताचे फार मोठे उपकार आहे. म्हणून अगदी व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचले भगवंताचे उपकार आहे. सर्व या ठिकाणी आमचे कलाकार महाराज मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित झाली. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर आमच्या तुषार दादाची साऊंड सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी गावातील सर्व आपतेष्ट गणगोत असेल, महाराज मंडळी असतील, गावातले बरोच या ठिकाणी प्रगतशील शेतकरी, माझे जिवलग मित्र असणारे या ठिकाणी आपल्या परिसराचे भूषण डायरेक्टर रामदासजी पाटील पठारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आमचे कावले महाराज उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परमेश्वरजी महाराज यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी लाडगावचे आमचे बाबा असणारे शिवाजी पाटील निंबाळकर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी दळे पाटील आहे, बाजारठाणावरून आले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी आरतीची तयार करायची. आरतीचे यजमान चला. गेल्या 2 दिवसापासून ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण शिवमहापुराण कथा ऐकत आहोत, आजच ही आरतीचे यजमान नानासाहेब जगदाळे जोडीने या ठिकाणी आज आरतीला यायचं आहे.
या ठिकाणी आज कथेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे माझे जिवलग असणारे चंद्रकांत दादा आढाव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद देईन. हॅलो. सर्वांनी उभा राहायचे जागेवर उभा राहा, चपला बाजूला काढून ठेवा. ब्रह्मा विष्णू सदा शिव, ब्रह्मा विष्णू सदा शिव, अर्धा गीतारा हे शिव ओंकारा, एकादर चतुरानर पंचानर राजे, हरि प्रसादर हंसानर गरुडासर, हंसानर गरुडासर, वृषभान साजे, ओम जय शिव ओंकारा, अक्षय मान वनमान रुंड मालाधारी, चंदन मृगमद सोई, चंदन मृगमद सोई, भाले शशिधारी, ओम जय शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, जानत विवेका, वेद उठो भोग प्रणवाक्षर मध्ये, हे तीरो एका, शिव गुण शिव की आरती जो कोई नर गावे, जो कोई कर लावे, ओ कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मनोवांछित फल पावे, ओम शिव जय शिव ओंकारा, हर शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव, अर्धा गीतारा, जय शिव ओंकारा, गदी लुटांग गणपतीने चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे पाहिन मने नमः. तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या तुमेव सर्वं मंगलं कायिक वाचा मनोरथ सोमं करुणे यज्ञं सकल परस्मै नारायणं विष्णुं एकदम कृष्णं नारायणं कृष्णं वासुदेवं मदं गोपिकारुण्यं विनायक नाम कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे